जुन्नर शहरामध्ये 20 जागा आणि नगराध्यक्षाची जागा याच्याकरता इच्छुकांचे अर्ज आलेले सगळ्याच्या सगळा कुठला पक्ष असतो तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस. हा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती आहे, दादांच्या प्रती आहे आणि आपण आजपर्यंत काम केलं त्याच्या प्रती आहे. गटाची स्थापना झाली जिल्हा परिषदेचे, आरक्षण पडलं आणि आरक्षण पडल्यानंतर तिथल्या पुढच्या 8 दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्याचा एकमेव पक्ष आहे की ज्याच्याकडे प्रत्येक गटामध्ये 2-2, 3-3 प्रत्येक गणामध्ये 2-2, 3-3 इच्छुकांची संख्या ऑलरेडी मला भेटून सुद्धा गेली आणि त्यांनी असे पोस्टर लावायला पण सुरुवात केली. अशा बऱ्याच ठिकाणी एक तर म्हणजे प्लीज सुपर सभापती असे आणि मग ठीक आहे, आता उमेदवाराचा तो अधिकार आहे. प्रदीप दादा, मला तुम्हाला इथं सांगायचं आहे, आपल्याला आघाडी करायची, युती करायची, काय करायचं, आपल्या पक्षातच एवढी इच्छुकांची संख्या आहे तर प्रत्येकाला न्याय कसा द्यायचा हा आपल्या समोर खरं पक्ष आहे. कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला बसवायचं हा प्रश्न आहे. सर्वच ताकदीचे आहे पण सामंजस्याने आपण भूमिका पुढे घेणार आहे. मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय की जुन्नर तालुक्यातली नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळ आणि स्वतंत्र लढण्याची क्षमता आहे, तयारी आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल सुद्धा करत आहे. जर काही ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही लोक आमच्या तालुका अध्यक्षांना भेटतात, संजयराव काळे साहेबांना भेटतात, त्याच्यातून जर काय ऍडजस्टमेंट करायची ठरली तर दादांची परवानगी घेऊन तशी करायला पण काही हरकत नाही. पण सन्मानाने, मानाने, निष्ठेने जो आजपर्यंत पक्षाबरोबर राहिला त्यालाच पुढे घेऊन जायची, त्यातून आपण पुढे जाणार आहे. अजून एक गोष्ट आवर्जून सांग, अजूनही एकाचीही उमेदवारी फिक्स नाही. बरेच जण सांगतात की मला अमुकनी सांगितलं, यांनी सांगितलं, काही संघटनेमध्येच पदाधिकारी काही ठिकाणी मेळावा घेऊन किंवा काही ठिकाणी असेल त्यांनी जाहीर सुद्धा केलं की हा राष्ट्रवादी उमेदवार. तसं काही झालेलं नाही. जे जे इच्छुक असतील, जे जे पक्षाकडे पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते असतील त्यांचे जे इच्छुकाचे फॉर्म जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे केले, त्याचं निवड हे पक्ष शिष्ट दादा, जिल्हाध्यक्ष, आम्ही आपण सगळेजण मिळून करणार. जे इतर पक्षातले आपल्याकडे इच्छुक असतील त्यांनी पहिला पक्ष प्रवेश करावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घ्यावं, त्यानंतर पक्षाचे प्रमुख त्याचा विचार करेल. अशा प्रकारची भूमिका आदरणीय दादा आणि आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. आता बरेच जण आहेत, आता आपल्याला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता आपला पराभव झाला नसता. निवडणुकीचे पूर्वी स्थित्यंतर घडली, राष्ट्रवादीची 2 फळ्या झाल्या आणि 2 फळ्या झाल्यानंतर आपली फाटाफूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. काय अनेकांना प्रश्न काय करावं, काय करावं. काही स्थानिक नेतृत्व जे पलीकडे गेले असतील, ठीक आहे, अतुर्य पक्ष येणार आहे, हा तर आपल्याकडे रोज आहे म्हणून तिकडे सांगतो, पण आज इकडे नसतात. का तर जर कळालंय की नुकसानचा निर्णय आपण जर घेतला, काही तर इतक्या संभ्रमात गेले की ते तटस्थ आहे की नको बाबा इकडे बी नको. काही काळ मी पण होतो त्याचा भाषा मला बसतो, पण ठीक आहे, आपल्या कुटुंबातले जे लोक आहेत, आपण एक दिलाने एक विचाराने आता पुढे जाण्यासाठी आपण तयारी करतोय. पण इतर पक्षाचे नेते जे विधानसभेला उभे होते ते कुठे आहेत? आपलेच बांधव जे पलीकडे गेले होते त्यांनी आता तहसीलदाराला फोन करण्यासाठी, गावात जर काही प्रश्न असेल तर कोणाला फोन करायचा, कोणाला भेटायचं हा प्रश्न त्यांच्यामध्ये आहे. त्यांचे जे नेते आहेत ते महिन्यातून 1 दिवस येणार, 1 दिवस आल्यानंतर रोज कोण न्याय देणार. विधानसभेला जे लढले त्यांची काय परिस्थिती मी काय वेगळी सांगायची गरज नाही. तो कडे बिचारा चांगला आहे, तो परिस्थितीने पुढं कसं जावं हा प्रसंग आहे. तसं तर आपण करत नाही. वल्लभशेठ बेनके साहेबांनी 2014च्या निवडणुकीच्या आधी मला सांगितलं होतं, तू लढतोय खरा, पराभव जरी झाला
तरी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा आणि नाळ तुटून द्यायची नाही, त्यांनी तुटून दिली नाही. आणि विजय जरी झाला, पराभव झाला, सत्तेत असतो, पद असो नसो, पण माझ्या तालुक्यातल्या माझ्या लोकांसाठी, सर्वसामान्य गोरगरिबांसाठी आम्ही लढतच राहतो. आणि म्हणून ही जी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्याचा पक्षाच्या वतीने प्रोग्राम जाहीर करण्यासाठी आम्ही इथे जिल्हाध्यक्ष आहेत. ज्यांना ज्यांना पक्षाकडून लढण्याची इच्छा असेल त्यांनी इथं जो काय फॉर्म पांडुरंग पवार साहेबांना आम्ही तिथं डिस्ट्रीब्यूट करणार आहे. आपल्याला सर्व माहिती इथं पुष्कर PM म्हणून असतो, त्याच्याकडे तुम्ही तो फॉर्म भरा. इथं जर भरायचा नसेल तर जिल्हाध्यक्षांचा नंबर किंवा त्यांचा जर नंबर असेल तर मी सांगतो, ते तुम्ही डायरेक्ट जिल्हाध्यक्षांकडे दिला तरी काही हरकत नाही. पुढची जी 10 तारीख आहे ही शेवटची तारीख जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्या आत सगळ्यांना ते अर्ज जिल्हा परिषदेचे आणि त्याच्यात तुम्हाला दाखल करायचे आहेत. आणि म्हणून जिथं जिथं जे जे इच्छुक असतील त्याच्यातून सगळे लोक आपण एकत्रित मिळून अजितदादा करून त्यांच्या पद्धतीने त्यांचे यंत्रणा लावून निवडून कोण चांगल्या पद्धतीने येऊ शकतो ही सगळी चर्चा करून त्यातून आपण अंतिम निर्णय करणार. म्हणून आपल्या सर्वांना प्रत्येकाला माझी इथे विनंती आहे की ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी पुष्कळकडे फॉर्म भरावा. ज्यांची पक्षाकडून इच्छा असेल आणि इतर पक्षात असेल त्यांनी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब यांच्याकडे, माझ्याकडं किंवा अन्य कोण नेते असेल त्यांचा संपर्क साधून त्यांचा पक्ष प्रवेश पहिला केला जाईल, त्याच्यानंतर पक्ष त्याचा विचार करेल. एवढं या निमित्ताने सांगतो. सर्व इथं मोठ्या संख्येने आलात. आपण जर पाहिलं तर 8ही गट आणि नगरपालिकेच्या सगळ्या तिथं लोकांचा विश्वास आणि तिथं लोकांचा कल कशा पद्धतीने ताकदीने दादांच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्यासाठी करायचं आहे हे आपण पाहत आहोत. नगरपालिकेची मतदार यादी अंतिम झाली आणि अंतिम ज्या दिवशी जाहीर करायची होती त्या दिवशी जाहीर तर झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी पण काही बदल करण्यात आले असे काही लोकांनी मला सांगितलं. त्या बाबतीतची माहिती मी निश्चित प्रकारे सीओकडून घेईन आणि तसं जर झालं असेल तर सीओने चुकच केलेली आहे त्याच्या बाबतीतची तक्रार जिल्हाध्यक्षाला पण आम्ही सांगितली आणि कलेक्टर आणि निवडणूक आयोगाकडे करणार की ज्या दिवशी जी तारीख होती जाहीर करायची जाहीर केल्यानंतर जी बदलली त्याला आम्हाला आक्षेप आहे. सुधारणा करण्यासाठीच आपण ते करतोय आणि ती सुधारणा करूनच घेतल्याशिवाय आपण राहणार नाही असा प्रकारचा विश्वास तुम्हाला सर्वांना दर्शवतो. 10 तारखेपर्यंत इच्छुकांचे फॉर्म आल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या एखाद्या मोठ्या कार्यालयामध्ये आपण अजितदादा आणि जिल्हाध्यक्षांच्या समवेत एक मेळावा घेणार आहे. सर्व इच्छुक जे असतील त्यांच्या बरोबर स्वतः अजितदादा पर्सनली त्यांच्यावर बोलणार आणि त्यांच्यावर बोलून त्यांच्यावर चर्चा विनिमय करून त्यानंतर निवडणुकीचा प्रोग्राम झाल्यानंतर ती फायनल आपली उमेदवारी यादी जाहीर होणार. त्याच्याकरता ज्यांची इच्छा असेल त्यांनी द्या. नगरपालिकेची दिलेलीच आहे. फक्त दादांशी आम्ही चर्चा करून त्यांचा वेळ थोडासा जर अधिकचा मिळाला तर ग्रामीणचा वेगळा मिळावा आणि शहरचा वेगळा मिळावा असं करण्याची आमची तयारी आहे. पण दादांची जर वेळ नसेल तर दोन्ही आपल्याला एकत्र करून तो मेळावा पुढे घ्यायला लागेल एवढं या निमित्ताने सांगतो. आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. सर्व स्तरावर ताकदीने तुमच्या पाठीमागं अजितदादा पवार साहेब असेल, माझ्या समेत सगळ्या व्यासपीठावरची नेते मंडळी भक्कमपणे उभं राहणार आहे. ज्यांनी ज्या संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लाभ करून घेतला असेल तो जर या निवडणुकीमध्ये उतरला नाही तर त्याला त्या संस्थेमधून कसा पाय उतार करायचा याचा पण निर्णय आज